नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती पाहणार आहोत। तो विषय म्हणजे कोणता, तर आपल्या देवघरामध्ये काही मूर्ती किंवा फोटो किंवा टाक खराब झालेले असतात आणि आपल्याला ते विसर्जन करायचे असतात। तर बरेच दादा काय करतात, एखाद्या वृक्षाखाली किंवा औदुंबराखाली, एखाद्या मंदिराच्या बाहेर, ओट्यावर, समजा असं तीर्थाच्या ठिकाणी कुठेतरी ते नेऊन ठेवत असतात, त्याचे विधीपूर्वक विसर्जन करत नाही। तर या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की विधीपूर्वक विसर्जन कसे करावे, कुठे करावे, कधी, कोणत्या वारी करावे। तर या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण त्याचे विसर्जन करण्याचा विधी आपण पाहणार आहोत। तर कोणत्या वारी करायचा असतो हा विधी, तर तुम्ही हा विधी शुक्रवारी करायचा असतो। मग आता विधी करण्याच्या अगोदर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर समजा आपण काय करायचं आहे, जी मूर्ती किंवा फोटो किंवा टाक आपल्याला जे काही विसर्जन करायचं आहे ना, ते आपल्याला एका पाटावर घ्यायचं आहे। त्याचं गंध, अक्षदा, हळदी, कुंकू, फूल लावून आपल्याला पूजा, धूप दीप ओवाळून आपल्याला त्या मूर्तीची किंवा फोटोची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। आणि पूजा केल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्य काय दाखवावा आपण, तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवावा। आता नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला नेमके काय करायचे आहे, तर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तर मग नेमका तो कोणता मंत्र म्हणायचा आहे, या तू देवंगना सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागम नायच। तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि हा मंत्र म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, पांढरा कपडा घ्यायचा आहे। पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला 1.25 मूठ तांदूळ, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि जी मूर्ती किंवा फोटो आपल्याला जे विसर्जन करायचं आहे ते त्याच्यामध्ये ठेवायचा आहे। तो जो नैवेद्य दाखवलेला आहे आपण तो पण त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याला व्यवस्थित प्रकारे गुंडाळून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे आता नेमकं कुठं विसर्जन करायचं आहे, तर तुम्ही 3-4 दिवसामध्ये एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जर जाणार असता तर तुम्ही तीर्थाच्या ठिकाणी विसर्जन करू शकता। अन्यथा तुम्ही तुमच्या जवळपास वाहत्या पाण्यामध्ये कुठेतरी विसर्जन, नदीत एखाद्या विसर्जन करावे। जर तुमच्याकडे समजा तुम्हाला एखाद्या फोटोचे विसर्जन करायचे आहे, त्या फोटोला काचा, खिळे असं काही जर असेल तर तुम्ही त्या फोटोचा फक्त कागदी फोटो काढून घ्यायचा आहे, बाकीचं सगळं काढून आपल्या निर्माल्यामध्ये, कचऱ्यामध्ये समजा टाकायचा आहे आणि फक्त देवताचा फोटो काढूनच आपल्याला विसर्जन करायचं आहे। तर तो फोटो जर कागदी असेल तर तुम्ही घरच्या घरी पाण्यामध्ये सुद्धा विसर्जन करू शकता, अन्यथा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावा। तर एवढा सोपा विधी आहे, जास्त काही अवघड नाही। आणि तिथं समजा जेव्हा आपण नदीवर किंवा तीर्थाच्या ठिकाणी घेऊन जातो ना, तिथं सुद्धा आपण एकदम मनोभावे, श्रद्धेने समजा ते मूर्ती किंवा फोटो आपल्याला विसर्जन करायचा आहे। तर एवढा सोपा विधी आहे, जास्त काही अवघड नाही। तर तुम्ही कुठेही मंदिराच्या ठिकाणी न ठेवता तुम्ही असा विधीपूर्वक त्या मूर्तीचं किंवा फोटोचं विसर्जन करावं। तर आपल्या चॅनलवर अशी देवघराबद्दल किंवा धार्मिक परंपरेबद्दल माहिती शेअर केली जाते। आणि तुम्हाला जर ही माहिती जर आवडत असेल तर आपल्या स्वामी सेवा लाईफस्टाईल या चॅनलला तुम्ही नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ।